रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आतापर्यंत म्हणजे आज आहे डे 5, तर डे 5 पर्यंत जर कंप्लीट झालेला आहे बाप्पा ब्लॉग सिरीजचं। पुढचं बघूया होईल की नाही होईल की, पण मी ट्राय तर करेल, काही ना काही शूट करेलच। तर आत्ता वाजले ते 6:30 आणि मी आले मंडळात। इथं बघा आमचा डुग्गू बसलाय, बाप्पाला राखण बसतो दिवसभर। मी आले इथं गाडीवरून, चिंचाचं झाड आहे इथं। तर आता काय माहिती आम्ही काय करतोय, काय काम आहे का नाही, काय करायचं आहे की नाही, बघूया पुढे। तर कोणीच नाही अजून, बघूया कोणी आलं की मग जाऊया, तोपर्यंत मी इथेच बसते। आहे आपली गाडी, बघा व्ह्यू, बघा व्ह्यू। कुठं चालला रुद्र? बार ये। आफ्टर फ्यू आवर्स और सुंदर ये सृष्टि होती, फायनली तिकडे बसून कंटाळल्यानंतर, चांगला अंधार पडल्यानंतर मग आले मी आत। तर तसंही माझा भाऊ आला होता, म्हटलं मग आता तो शूट तरी करेल म्हणून मग आले। बाकीचं तर काय अजून कोणी आलं नाही, जसं की तुम्ही बघू शकता। त्यानंतर मग मी आले होते इथं बाप्पाच्या पाया पडायला, म्हटलं चला बाप्पाच्या पाया तरी पडूया। तसं काही एवढी गरज नाही आहे, म्हणजे खरं तर नाही का, मनापासून कुठूनही हात जोडले तरी बाप्पापर्यंत पोहोचतातच। आणि जर मनातच काही नसेल तर तुम्ही पार अगदी बाप्पाच्या जवळही गेला तरी काही फायदा नाही। याचा अशा रिलेटेड व्हिडिओ पण मी बनवला होता, शॉर्ट तुम्ही बघितली असेल सगळ्यांनी। आणि खरं तर ते खरं आहे, तुमचं जर मन स्वच्छ असेल आणि तुम्ही मनापासून जर कुठली गोष्ट करत असाल तर बाप्पा तुम्हाला प्रसन्न होणार, म्हणजे होणारच। पण जर मनातच नाही, काय म्हणतात ना, मनी नाही भावाने देवा मला पाव, तसं असेल तर काही खरं नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट केली तरी काहीच त्याने फायदा होत नाही। तर हे बघा, मुलांनी फुलं आणली होती मस्त तोडून रानातली, मग मी त्याचा मस्तपैकी हार बनवला। हार बनवायला शक्यतो सगळं माझ्याकडेच असतं, कारण त्यांच्या म्हणजे मुलांच्यात फक्त एकटीच मी अशी मुलगी की जी तिथं असते, म्हणजे नाही का, बाकीचे आहेत पण ते स्कूलला वगैरे जातात, तर मग जास्त कोणी तिथं नसतं, मग मी असते। आणि ह्यांनी आणली होती फुलं, याचे कशाची, गुलबक्षीची। मला फार आवडतात गुलबक्षीची फुलं, खूप छान असतात। गुलाबाची पण फुलं होती त्यात, आज चांगली मस्त फुलं आणली होती मुलांनी, त्यात खूप चांगली फुलं होती। मग मी याचा शॉर्ट पण घेतला होता, तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं असेल। आणि बघा किती छान मी हार बनवला आहे ना, मस्तच ह्यावेळेस, नाही तर रोज नुसतं झेंडूच होत होता, आज मस्त बनवलं आहे। मस्तपैकी फोटो काढले। आणि बघा ही गुलबक्षीची फुलं किती छान दिसतात, याचा कलर पण खूप गुलाबी। जर तुम्हाला असं गुलाबीची लिपस्टिक वगैरे काय लावायची असेल नॅचरल, तर गुलबक्षीची फुलं यूज करू शकता, खूप छान कलर येतो त्याला। शॉर्ट पाठवलं होतं याला व्हॉट्सॲपला। मोमेंट्स लेटर। चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडी अशी गाणी लावायची, किती पण नाही ना। लाडूच्या मासवड्या होत्या, जेवण वगैरे झाल्यानंतर यांच्याशी मस्त धिंगाणा इथं चालला होता, मग मस्तपैकी एन्जॉय केलं आणि मग घरी आलो। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।